कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो ही तुमच्या नातवाची गाडी आहे, त्यात सेल टाकला तरी काय चालू होईना झाली। काल खेळत होता तो, त्याला बघितलं तर विनायकराव विनायकराव माणसाच्या हातात काम नसलं ना की जो डोक्यात काहीतरी विचार घालून घेतो एवढं मात्र नक्की। म्हणजे तुम्ही आत्ता काहीतरी डोक्यात घालून घेतलंय। अहो बापू, विचार कुणाला सुटलेत का? बरोबर आहे तुमचं, नेमकं काय चाललंय डोक्यात सांगा। बापू, हं, एक तर आम्ही सगळी इकडे राहायला आलोय, हं. त्यात आता माग माग आर्या पण आली। अहो एवढ्या माणसांचा त्रास होत असेल ना तुम्हाला? अहो काय विनायकराव, हे आता डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत झालं बघा। तसं नाही हो बापू, अहो माणसं वाढली की सगळं बदलतं। तसं नाही विनायकराव, आपण आत्ता राहतोय का एवढ्या माणसांच्यात? उलट आपल्यासारख्या माणसाला आजूबाजूला माणसं नसतील तर त्रास होतो, खरं आहे का नाही? माणसांचा कसला आलाय त्रास? बापू, हं? तुमचा यो चांगुलपण आहे ना, तो समजा आपलीत उतरलाय बघा। हा पण जे चाललंय ना ते बराबर नाही चाललं बा। काय जरा थोडं उलगडून सांगा मला। बापू, अहो आर्यानं आपलीनं अमोल समोर आर्याला घास भरवला, दिसायला काय चांगलं दिसतंय काही? आता बघा विनायकराव, मला कळतंय, तुम्हाला कळतंय, पण त्या अर्जुनला कळायला पाहिजे ना। तुम्हाला मला कळून काय फायदा आहे? अहो त्याला कळायचं तेव्हा कळेल, पण मी आता माझ्या समोर असं होऊ देणार नाही। असं नाही मग काय करणार आहे तुम्ही? हे बघा बापू, मी आर्याला सांगून टाकतो काय? की तुला जर का आर्या बरोबर राहायचं असेल ना तर तू जा तिकडच्या घरी, इकडे आम्ही सगळे बाकीचे आप्पी आणि अमोलची काळजी घेऊ। हो विनायकराव, काय बोलताय तुम्ही? अहो बरोबरच बोलतोय बापू, किती दिवस आपण आता तेच तेच गाणं ऐकत बसायचं? अहो बापू, तुम्ही एक समजूतदार आहे म्हणून, तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर नाही ते ऐकवलं असतं अर्जाला। अहो पोरं आहेत ती, आणि त्यांच्या ह्या वयात आपण त्यांना समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेणार? नाही बापू, अहो मर्यादेपलीकडचा समजूतदारपणा कधी कधी दुबळेपणा ठरतो माणसाचा। अहो अर्जाला सुद्धा कळायला पाहिजे, अहो हीच रोकटोक निर्णय घ्यायची वेळ आहे। हा बघा विनायकराव, अर्जुनला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे तुमचा निर्णय, पण मला विचाराल तर मी सांगेन, अर्जुनला जो निर्णय घ्यायचा आहे ना तो घेऊ द्या। हे बघा, माग तुमचं ऐकून त्याने एक निर्णय घेतला, त्या निर्णयाचा तुम्हालाच त्रास झाला। हा हे बरोबर आहे, मग तेच सांगतोय मी, माझा ऐका, जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल, तुम्ही त्याला थोडासा वेळ द्या, बाकी काय नाही। ठीक आहे बापू, पण त्यांना आप्पीचा विचार करायला पाहिजे एवढं मात्र खरं। हा असं जुळून आलं पाहिजे बघा। जाऊ द्या, विचार करू नका, चला मागे ते जरा नारळाच्या डांप्या पडल्या तेवढ्या बाजूला घेऊ आपण, या। आपण ना जा आर्यासाठी नाश्ता घेऊन ये पटकन। आजारपणामुळे तोंडाला चवच राहिली नाहीये। अगं एवढंच ना आर्या, प्रेमाच्या माणसाने भरवलं ना की आपोआप चव लागल। हो भाऊजी, असं काय बघताय, भरवा ना आर्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।